प्रश्न काय आहे? मानवतावादी हस्तक्षेपामुळे सार्वभौमत्वाचा आदर आणि मानवी हक्कांचं संरक्षण यांच्यात नैतिक पेच निर्माण होतो. सार्वभौमत्वाचा आदर आणि मानवी हक्कांचं संरक्षण यांच्यामध्ये नैतिक पेच, इथिकल डायलेमा निर्माण होतात. आंतरराष्ट्रीय संबंधांमधील या नैतिक मुद्द्यांवर योग्य उदाहरणासह चर्चा करा. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. तुमचं आय-आर स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. या ठिकाणी ज्या लोकांची उदाहरणं जास्त चपखल असतील, ऑटोमॅटिकली इथिक्सला 10 ते 20 मार्कांचा ॲडव्हांटेज मिळतो. आणि जर समजा ही उदाहरणं देत असताना तुम्ही केस स्टडीमध्ये आय-आरची उदाहरणं दिलीत तरीसुद्धा फरक पडतो. एखादं जागतिक लेव्हलचं उदाहरण मांडलं, केस स्टडीमधून मांडलं तरीसुद्धा फरक पडतो. लक्षात घ्या, हे मी तुम्हाला का सांगतोय माहिती आहे का? आपल्या मराठी मुलांचं वाचन अत्यंत कमी आहे. आपलं खूप कमी आहे. म्हणजे आपला इश्यू काय आहे, की आपल्या वाचनामध्ये एकच 1 मिनिट. आपल्या मुलांना आपल्याला कांत माहिती आहे ना, अरिस्टॉटल माहिती आहे ना, सॉक्रेटिस माहिती आहे. ॲज कंपेअर टू आपलं उत्तर भारतामध्ये सिव्हिल सर्व्हिसची तयारी करणारी लोकं, नॉर्थमध्ये सिव्हिल सर्व्हिस, दक्षिणमध्ये सिव्हिल सर्व्हिसची तयारी यांचं वाचन खूप मोठं आहे. म्हणजे तुम्ही UPSC पास झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही NADT और लबासना और वल्लभभाई पटेल अकॅडमीत जाल, हे यामुळे सांगतो तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्रामधनं कोण आलंय, तर कोणीतरी बिरदेव डोने आलाय, त्याच्या घरचे खूप सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामधले आहेत, किंवा कोण आलाय, कुणाचे तरी वडील शिक्षक आहेत, कुणाचे वडील बँकेत मॅनेजर आहेत, कुणाचे वडील क्लर्क आहेत, कुणाचे वडील सहकारी पतसंस्थेमध्ये कामाला आहेत, महाराष्ट्र. आणि हेच जर समजा तुम्ही कुठं उत्तर भारतीय लोकांचं पाहाल, तर एखाद्याचा वडील कोणतरी भोपाळचा कलेक्टर आहे, कोणी इथलचा IPS आहे, कोणी ॲडिशनल चीफ सेक्रेटरी. मी गेलो या सगळ्या ठिकाणी, ह्या सगळ्या ठिकाणी. मग ही सगळी लोकं कुठं शिकलेली? ही सगळी लोकं ICSE बोर्डात शिकली आहेत, IB बोर्डात शिकली आहेत. मग ICSE, IB और CBSE बोर्डमध्ये शिकलेली लोकं, यांचं वाचन प्रचंड मोठं असतं. मग आपण आपल्या आयुष्यात विचार करतो की कधीतरी मी युरोप फिरून येईल. ही लोकं 6वीला युरोप, 7वीला साऊथ अमेरिका, 8वीला दक्षिण अमेरिका सगळं फिरून येऊन त्या ठिकाणी आलेली असतात. हो, हे खूप मोठं सत्य आहे, हे खूप मोठं वास्तव आहे. या बॅकग्राऊंडला आपण चेंज करू शकत नाही. फक्त मग आपण काय करू शकतो? आपण आपल्या उत्तराची उंची वाढवू शकतो. तुम्ही हे बिलकुल क्लेम नाही करू शकत की सर हे विचारणार नाही. आणि यात मग परत काय असतं की माझ्यासारखे अर्धवट कोचिंग क्लासवाले असतात बघा. तुम्ही काहीतरी चांगला रेफरन्स दिला की ते काय सांगतात, नाही नाही हे ऑप्शनचं GS मध्ये नको यायला. तिकडं त्या कार्यकर्त्याने अख्खा ऑप्शनल GS मध्ये उतरून आलेला असतो, त्याला चांगले मार्क्स येतात आणि आपली इश्यू एवढे मोठे गैरसमज स्प्रेड केलेले की हे नाही टाकायचं, हे नाही टाकायचं, असं बिलकुल नाहीये. प्रश्नाला रिलिव्हंट असणारा प्रत्येक रेफरन्स तुम्ही उत्तरात मांडू शकता. 100% चांगले मार्क्स येतात. कारण उत्तर भारतीय लोक, दक्षिण भारतीय लोक आन्सरमध्ये कंपल्सरी हे टाकतात. त्यांचं वाचन खूप जास्त स्ट्रॉंग आहे. एकदा वाचून करा, स्टार्ट करा. आता मला सांगा, जे आपण डिस्कस करतोय कितीतरी वेळ झाला. भारी वाटलं तुम्हाला शेवटचा म्हणल्यावर? ठीक आहे, आय नो. पण पुढच्या वर्षी तुम्ही परत मेन्सला याल ना, आपण सेम प्रोग्राम प्रिलिम्स नंतर सुरू करा, त्यावेळेस मात्र तुम्ही फुल तयारी नसायला हवं. चला, मला सांगा, इथं जे मला म्हणणं आहे, मानवतावादी हस्तक्षेपामुळे सार्वभौमत्वाचा आदर आणि मानवी हक्कांचं संरक्षण यांच्यात नैतिक पेच निर्माण होतात. आंतरराष्ट्रीय संबंधातील या नैतिक मुद्द्यांवर योग्य उदाहरणासह चर्चा करा. आता मानवतावादी हस्तक्षेप, आपण पहिलं काय पाहितलं? मदत बघितली. दुसरं आणखीन काय पाहितलं आपण? काय होतं? फंडिंग बघितलं. एक नाही, एक मदत होतं, आणखीन दुसरं काहीतरी. हां, ठीक आहे. आता मला सांगा, या ठिकाणी मानवतावादी हस्तक्षेप, ह्युमॅनिटेरियन इंटरव्हेन्शन म्हणजे नेमकं काय म्हणणं असेल? बघा, आता या ठिकाणी जर तुम्हाला प्रश्न ॲड्रेस नाही करता आला तर काय होतं? आपलं उत्तर चुकतं. आणि यामुळं मी तुम्हाला खूपदा सांगितलं की पेपरच्या पाठीमागचं वाचकांचा पत्रव्यवहार वाचायला सुरू करा. कारण पेपरमधली भाषा, ठीक आहे, पहिले 2-3 वर्ष एवढा अवघड पेपर कधी येणार नाही. पण तुम्हाला शब्दांचे अर्थ जर नाही कळले तर तुमच्या प्रश्नाचा फोकस चुकू शकतो. मानवतावादी हस्तक्षेपाचा अर्थ काय होतो? कोण मला 1-2 उदाहरणं कोण सांगल? एक्झॅक्टली. आलं लक्षात? इथं काय काय उदाहरणं आहेत? 1971चं युद्ध, बरोबर आहे. 1971चं युद्ध, ज्यात काय होतं? पाकिस्तानी जनरलने सांगितलं होतं की बांगलादेशमध्ये जावा, बांगलादेशमध्ये जो कोणी दिसल त्याची कत्तल करा, मुली बाळी पळवून आणा, त्यांचा रेप करा आणि तुम्हाला जेवढे लोक दिसतील त्या सगळ्यांना मारा. फक्त सैनिकच नाही, प्रत्येक बांगलादेशी, प्रत्येक बंगाली बोलणाऱ्या मुसलमानाला मारून टाका.
हे कोण म्हणलं होतं? पाकिस्तान म्हणलं होतं. अशा वेळेस ज्यावेळेस आपल्याला हे लक्षात आलं की हे सगळं लोन भारतामध्ये येऊ शकते, आपल्याला नुकसान होऊ शकतंय, तशा वेळेस इंदिरा गांधी यांनी ठरवलं की भारतामध्ये बांगलादेशी निर्वासितांसाठी छावण्या उभ्या करूया. आणि 1971ला विचार करा, त्या काळी या छावण्यांचा दिवसाचा खर्च होता 80 लाख रुपये. म्हणजे आजच्या कंडिशनचा कमीत कमी 70 ते 80 कोटी रुपये एका दिवसाचा. 100 कोटी म्हणलं तरी हरकत नाही. दिवसाचा खर्च विचार करा, सरकारवरती विनाकारण 100 कोटी रुपये दिवसाला खर्च पडतोय. इंदिरा गांधींना पटलं, लक्षात आलं की नाही असं होऊ शकतंय आणि नुकसान जास्त होऊ शकते. बांगलादेशी निर्वासित तिकडनं मग हळूहळू भारतात शिरायला सुरू झाली. इंदिरा गांधींनी ठरवलं की नुकसान होऊ शकतंय. मग इतक्यात रशिया म्हणला भारताला की आम्ही तुम्हाला मदत करतो न मागता. बरोबर. का मदत करतो? मदत करतो, फुकट नसते मदत. मदत करतो म्हणजे काय? तुम्ही आमच्या मिसाईल्स घ्या, शस्त्रास्त्र घ्या, आमचा दारुगोळा घ्या, सगळे अम्युनिशन घ्या आणि काय करा, पाकिस्तानवर टाकून द्या. मग तिकडनं अमेरिका पाकिस्तानला म्हणतं की नाही आम्ही तुम्हाला फुकट मदत करतो. याचा अर्थ काय? भारताला युद्धभूमी होऊ द्या. मग परत याच भारताला रिकन्स्ट्रक्शन करायला आमच्या अमेरिकन आणि रशियन कंपन्या आणू. मग युद्ध पण आम्हीच खेळायचं, दारुगोळा पण तुम्ही आमचाच वापरायचा, नंतर बांधकामाला विटा सिमेंट पण तुम्ही आमचंच वापरायचं. आणि टॅक्स कुणी पे करायचा? आपण पे करायचा. इंदिरा गांधी म्हणल्या नाही. मदत नाकारण्यात आली आणि 13 दिवसांमध्ये युद्ध संपलं. आधुनिक इतिहासामधील मोस्ट शॉर्ट लिव्ड वॉर वॉज फॉट बाय इंडिया इन 1971. 71ला. तुम्हाला इंदिरा गांधी फक्त एवढीच माहिती आहे की तिचा मुस्लिम होता का पारसी होता का ख्रिश्चन होता, याच्या पलीकडे आपली बुद्धी जात नाही. आधुनिक जगाच्या इतिहासातलं सगळ्यात छोटं युद्ध इंदिरा गांधींनी जिंकलं. बांगलादेश निर्माण झाला. मग ते निर्माण झाल्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न आला की भारताला गरज काय होती? कोण म्हणलं? रशिया पण म्हणला आणि अमेरिका पण म्हणली. भारताच्या युद्धामुळे एवढी लोक मारली गेली. मग अगोदर पाकिस्ताननं किती बांगलादेशी मारले हे सगळ्या आंतरराष्ट्रीय संघटनांनी गायब करून टाकले. त्यांनी काय म्हणले? भारताच्या युद्धामुळे एवढी लोक मारली गेली. भारतावरती लगे आपण ती टेस्ट पण केली होती, निर्बंध लादण्यात आले. भारताला आर्थिक मदत करू नका. हे वन ऑफ द एक्झाम्पल झालं. ह्युमॅनिटेरियन इंटरव्हेन्शन. पहिलं 71चं युद्ध आहे. दुसरं उदाहरण एखादं इराकवरचं युद्ध, बरोबर आहे. तिसरं अफगाणिस्तानमधनं काय नष्ट करायचं त्यांना? आतंकवाद, बरोबर आहे. यामुळे त्या ठिकाणी केलं गेलेलं युद्ध. चौथं सध्या इराणमध्ये जे सगळं अमेरिका डिस्टॅबिलाइज करण्याचा प्रयत्न करतो ते पण काय आहे? मानवतावादी हस्तक्षेप. इस्रायल हमास मधलं, पण इस्रायलचा मॅटर कसं आहे की त्या ठिकाणी इस्रायल युनिलॅटरली भांडतंय. सो इस्रायल कोणाला मोजत नाही. पण या ठिकाणी बांगलादेश असेल, इराक असेल, अफगाणिस्तान असेल, इराण असेल, या सगळ्या ठिकाणी काय होतंय? यांच्या आर्थिक नाड्या पश्चिमी राष्ट्रांच्या हातामध्ये आहेत. मग प्रश्न हा पडतो की तुम्ही या ठिकाणी जर मानवतावादाच्या दृष्टिकोनामधनं जर हस्तक्षेप करणार असाल तर तो हस्तक्षेप योग्य आहे का? न्याय्य आहे का? मग या हस्तक्षेप तुम्ही ज्या कारणांवरनं सांगताय ते कारण त्या ठिकाणी लॉजिकल आहे का? मग इराकवरती हमला का करण्यात आला? तर सगळ्यात मोठी भीती ही होती की सद्दाम हुसेनकडे बायोलॉजिकल आणि केमिकल वेपन्स आहेत म्हणून हमला करण्यात आला. नंतर बायोलॉजिकल वेपन्स सापडले नाही, केमिकल वेपन्स काहीच सापडलं नाही. सद्दाम हुसेनचा सोनं, सद्दाम हुसेनच्या मोठ्या मोठे घरं, त्याच्या सोन्यानं मडवलेले बाथरूम सोडलं तर अमेरिकेला काही सापडलं नाही. पण अमेरिकेला काय होतं? त्या मानवतावादी दृष्टिकोनाच्या हस्तक्षेपाच्या नावाखाली इराकमधल्या आणि इराणमधल्या ऑइल फील्डवरती कंट्रोल हवा होता. मग हे किती महत्वाचं ठरतं? हा डायमेन्शन पर्स्पेक्टिव्ह या ठिकाणी आहे. बघा, प्रश्न काय विचारला तो तुम्हाला माहीत असायला हवा. बघा, मग प्रश्न काय की मानवतावादी हस्तक्षेपामुळे दुसऱ्या देशातील मानवी हक्कांचं उल्लंघन. आता यांनी प्रिटेक्स्ट काय दिला की दुसऱ्या देशात ह्युमन राईटचं व्हायलेशन होतंय म्हणून हस्तक्षेप करा. पण मानवी हक्कांच्या उल्लंघनाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य किंवा आंतरराष्ट्रीय संघटनाद्वारे बळाचा किंवा प्रभावाचा वापर केला जातो, युद्ध खेळलं जातं. जरी याचा नैतिक उद्देश नागरिकाचं संरक्षण करणं असलं तरी सुद्धा यामुळे सगळ्यात पहिलं नुकसान कशाला होतं? सार्वभौमत्व. आणि हे सगळं घडल्यानंतर आफ्टरमॅथ, युद्ध झाल्यानंतर, बळ वापरल्यानंतर, सैनिक वापरल्यानंतर मग त्या पर्टिक्युलर ठिकाणी जे घडलंय याची नैतिक जबाबदारी कोणाची? हु इज रिस्पॉन्सिबल? हा इथिकल म्हणजे संरक्षण झालंय, मानवाधिकारांचं प्रोटेक्शन झालंय, पण नंतर जे घडलंय याची जबाबदारी कोणी घ्यायची? मग ज्याने युद्ध खेळलं त्यांनी घ्यायची. मग त्या रिकन्स्ट्रक्शन कोणी करायचं? बरोबर आहे. हा मोठा मुद्दा. मग काय काय नैतिकमध्ये सगळं सार्वभौमत्व विरुद्ध जीवनाचं संरक्षण, म्हणजे परत या ठिकाणी मग त्या देशाचं सार्वभौमत्व महत्वाचं आहे का त्या देशातील लोकांचं जीवन महत्वाचं? हे दुसरं निवडक हस्तक्षेप.
मग या ठिकाणी एवढ्या मोठ्यानं बडबड करणारी अमेरिका ज्यावेळेस म्यानमारमधल्या रोहिंग्या मुस्लिमांवरती अत्याचार होत होता, तेव्हा जगातल्या कोणत्याही देशाने रोहिंग्या मुस्लिमांना वाचवण्यासाठी कोणताही हस्तक्षेप केला नाही, कोणत्याही पद्धतीने इन्व्हॉल्वमेंट का? कारण म्यानमारमध्ये काही नाहीच आहे ना, बरोबर आहे. सो सेम आपण काय म्हणतो की भारतीयांना जर अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये नुकसान झालं तर आम्ही लगेच लक्ष घालू, पण व्हॉट अबाउट हिंदूज इन बांगलादेश? बरोबर. हा परत निवडक हस्तक्षेप हा मोठा मुद्दा आहे की तुम्ही ह्युमॅनिटेरियन मानवतावादी हस्तक्षेप करताय, पण मग तो निवडक असता कामा नये, तो युनिव्हर्सल असावा. रोहिंग्या मुस्लिमांच्या बाबतीत असेल किंवा बांगलादेशमधल्या नाही, रोहिंग्या मुस्लिम आणि बांगलादेशमधल्या बांगलादेशी हिंदूंबद्दल असेल, भारतीय हिंदू नव्हे, मी चुकून बोललो, ते बांगलादेशी हिंदूंबद्दल असेल. तिसरं महत्वाचं आहे परिणाम विरुद्ध हेतू. तुमचा हेतूचा नंतरचा परिणाम. म्हणजे तुम्ही काय केलं, तुम्ही सगळ्यात अगोदर अफगाणिस्तानमध्ये युद्ध खेळलं, अफगाणिस्तानमधलं सगळं युद्ध खेळलं, तालिबानला संपवलं आणि तालिबानला संपवल्यानंतर अफगाणिस्तानच्या राज्यकर्त्यांकडे राज्य दिलं. पण राज्यकर्त्यांना राज्यच चालवता येत नाहीये. आता परत अफगाणिस्तानमधलं सगळं राज्य कुणाच्या हातात गेलंय? तालिबानच्या हातामध्ये गेले. मग हे म्हणले की बाबा काही जमत नाही, तुम्हीच राज्य चालवा का? कारण सोसायटी त्या टाईपची. मग ती शाश्वतता किती आहे? सो परिणाम विरुद्ध हेतू. नैतिक धोका. नैतिक धोका तर असं होऊ शकतं की नाही, भारत आपल्याकडे आक्रमण करू शकतो, अमेरिका आक्रमण करू शकतो, युरोप आक्रमण करू शकतो. मग काय करा, त्या देशातील जे बंडखोर गट आहेत ते याचा फायदा घेतात की नाही, मग चला आपण काय करूया, आपण बंडखोरी करूया आणि मग आपण ही सगळी सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करूया. जे सध्या बांगलादेशमध्ये होण्याचा प्रयत्न होतो की बांगलादेशमध्ये बंडखोर गट सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करतायत इन दी अब्सेन्स ऑफ एनी स्ट्रॉंग पॉलिटिशियन. मग सगळ्यात फायदा काय? बहुपक्षीय कायदेशीरता, मल्टीलॅटरल लिगॅलिटी. मल्टीलॅटरल युनायटेड नेशन असेल, युनिसेफ असेल, नाटो असेल किंवा ज्या सगळ्या आंतरराष्ट्रीय लेवलच्या महत्त्वाच्या जागतिक संघटना आहेत, या संघटनांच्या माध्यमातून कारवाई करायची. कोणत्याही देशानं एकटी दुकटी कारवाई करायची नाही. बहुपक्षीय कायदेशीरता म्हणजे मल्टीलॅटरल आंतरराष्ट्रीय एजन्सीजच्या माध्यमातून तुम्ही ही कारवाई करायची. आता बघा, तुमच्या लक्षात येत असेल की प्रश्न इथिक्सचा आहे, उत्तर आपण कुठनं शोधतोय? IR मधनं शोधतोय, इंटरनल सिक्युरिटी मधनं शोधतोय. म्हणजे तुम्हाला सगळ्या सिलेबसचं इंटिग्रेशन करायचे. आता सगळ्या सिलेबसचं इंटिग्रेशन करायचं म्हणजे काय? तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही आता प्रिलिम्सचं प्रिपरेशन सुरू कराल, तर तुम्हाला करंट अफेअर्स खूप चांगले वाचायचे. करंट अफेअर्स वाचायचे तर इंग्लिशवाल्यासाठी इथं 3 दिवस निखिल पाटील सरांचं इंग्लिशमधलं करंट अफेअर्स असेल, मराठीवाल्यांसाठी सेम याच ठिकाणी मराठीमधलं नवनाथ वाघ सरांचं करंट अफेअर्स असेल. आता मग हे तुम्ही तुमच्या सिलेबसला कसं वापरता आफ्टर प्रिलिम्स ही तुमचं गोष्ट आहे की तुम्ही त्याचा कसा यूज करता. राईट. कन्क्लुजन खूप महत्त्वाचं, लक्ष देऊ नये का? आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये नैतिक तडजोड टाळण्यासाठी, नैतिक मानवतावादी हस्तक्षेपासाठी सार्वभौमत्व, मानवी हक्कांचं संरक्षण, सातत्य आणि बहुपक्षीय कायदेशीरता, मल्टीलॅटरलिझम. म्हणजे यामध्ये काय आहे की तुम्ही ज्या आंतरराष्ट्रीय लेवलला मल्टीलॅटरल संघटना आहेत त्यांचा वापर करणं हे त्या ठिकाणी जास्त संयुक्तिक ठरतं, जास्त प्रासंगिक ठरतं. परत कन्क्लुजनमध्ये यूज ऑफ वर्ड, शब्दांचं खेळ तुम्ही कसा मांडता त्याच्यावर तुमचं उत्तर ठरतं. राईट. एकदा वाचून काढा हे, मग आपण थांबूया. ठीक आहे. काय हो, मला एक्झॅक्टली माहीत नाही, पण विदिन अ फ्यू डेज सुरू होऊन जाईल. कारण काय आहे की तुमचं आता पुढची जी मेन्स आहे, प्रिलिम्स नंतरची मेन्स, या तुम्हाला आन्सर रायटिंग करताना तुम्हाला करंट इव्हेंटवर सगळ्यात जास्त काम करावं लागणार आहे. पण तुम्ही जर करंट अफेअर्स मार्केटमधले वाचायला गेलात, पुतळ्याची उंची किती, बोटाची लांबी किती, इट इज नॉट ऑफ एनी यूज. इंग्लिशमधलं निखिल पाटील आहे, मराठीमधलं तुम्ही कुठेही बसू शकता आणि त्याचा पण वेळ असा असणार, तुमच्या सकाळचे लेक्चर कॉम्प्रोमाइज न होता असणार आहे. इव्हिनिंगच्या वेळेला तुम्हाला सिलेक्टिव्हली तुम्ही येऊन बसू शकता. तुम्हाला टॉपिक दिले जातील, सर कशावर काय शिकवणार आहेत आणि ते तुम्हाला फक्त अटेंड करायचं. पण लक्षात घ्या, करंट अफेअर्स कुठूनही वाचू नका. फॅक्च्युअल जुन्या पद्धतीचं करंट अफेअर वाचू नका. त्याचं सगळ्यात मोठं नुकसान हे होईल, त्या करंट अफेअर्समधनं प्रश्न तर येत नाहीच नाही. मेन्ससाठी जो तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह हवा आहे, तुमच्या ऑप्शनच्या व्हॅल्यू ॲडिशनसाठी, GSच्या व्हॅल्यू ॲडिशनसाठी, एसएसाठी जो पर्स्पेक्टिव्ह हवा आहे तो तुमचा कॉम्प्रोमाइज होता कामा नये. ठीक आहे, आपण थांबूया.